स्वस्त मंडळ मुंबई सुरत आणि ग्रामस्थ यांच्यासाठी अभूतपूर्व हा खूप मोठा उत्सव आहे. महिला वर्ग आमचे जास्त हौशी आहे आणि खूप आनंदी आहेत आणि असं दिसतोयच तुम्हाला या मिरवणूक मध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आजचा दिवस हा आमच्या गावकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण प्रत्येक गावकरी ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होता तो आजचा दिवस आहे, म्हणजेच 30 एप्रिल 2026. आजच्या दिवशी आमच्या गावचं जे ग्राम मंदिर आहे, श्री सोन भैरवनाथ मंदिर आणि श्री जोगेश्वरी माता यांचं जे मंदिर आहे, या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आज आहे आणि त्याच्या अनुषंगाने गावामध्ये अगोदरपासून खूप जय्यत तयारी केलेली होती आणि आज तो दिवस उगवलेला आहे. आणि गावामध्ये सगळीकडे रांगोळ्या काढून झालेल्या आहेत, पताका लावलेल्या आहेत आणि आज आहे श्रींची मिरवणूक. तर आम्ही सगळे जात आहोत मिरवणुकीला. सगळ्यांचा साज शृंगार झालेला आहे, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. सगळीकडे बघा रांगोळ्या काढलेल्या आहेत गावामध्ये आणि पताका पण लावलेल्या आहेत. मस्त पोरं बघा, मस्त की फेटे लावून. काय रे, फेटे कुठे आहे तुमचे? डायरेक्ट मंदिराच्या तिथे गेले. मंदिराजवळ मी पोहोचलोय आणि मंदिर बघा आमचं कसं सजलं आहे मस्त पैकी. आणि समोर बघा किती गर्दी जमली, सगळेजण फेटे बांधण्यासाठी थांबलेले आहेत. हे खालूबाजावाले पण आलेले आहेत. पोरी मस्त नटल्यात. हॅलो द्या. मुंबई सुरत सर्व आलेल्या भाविकांना भक्तांना सर्वांना नम्र विनंती आहे की थोड्याच वेळात आता आपल्या देवीची मिरवणुकीला सुरुवात करायची आहे. तरी सर्वांनी लवकरात लवकर लावा लावा लावा, मस्त. मंदिर बघा किती मस्त सजवलेलं आहे आणि बनवलेलं सुद्धा आहे मस्त पैकी. मंदिरासाठी ज्यांनी देणगी दिलेली आहे वस्तू स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात, त्यांची सगळ्यांची इथे नावं नोंदलेली आहेत. सगळ्यांनी बांधून घ्या. हा मग हा शाबाश. हा चला, दो चांद निकले, दो चांद निकले. बरोबर आहे, बरोबर आहे. गाडीवर शूट होतं. फेटे बांधलेत सगळ्यांनी, मस्त दिसतात. काय कसं वाटतंय? एक नंबर. एक नंबर. मग बरेच वर्षांनी हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये होतोय, जीर्णोद्धार सोहळा.
आणि फायनली हे मंदिर तयार झालेलं आहे. सगळेजण आता फेटे गावाची- बांधतात सगळ्यांनी. गावाने मेहनत घेतली आणि ते पूर्ण केलंय. हा बरोबर, त्याला वेळ गेला पण फायनली मंदिर उभं राहिलेलं आहे मस्त पैकी. पाठीमागे बघू शकता. लेट पण थेट. हा राईट. ग्रेट. हो. आणि आता आमच्या मूर्त्या, देवाच्या मूर्त्या ह्या ऑलरेडी आलेल्या आहेत. वेशीच्या पुढे आमच्याकडे ग्रामपंचायत आहे, तर त्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही त्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. सगळेजणांनी आता फेटे बांधून झाल्याच्या नंतर सगळेजण जाणार आहेत मूर्त्या आणण्यासाठी. मूर्तीची मिरवणूक निघणार आहे गावातून पूर्ण, ते तुम्हाला बघायला मिळेलच. आणि त्याच्यानंतरचा होणारा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला आपल्या बघायला मिळणार आहे. आम्ही आलो ना, आलो. आलात. येणार ना मग. कार्यक्रमाची
पाहत आहात आज प्रथमच या ठिकाणी श्री सोनभैरवनाथ प्रसन्न जीर्णोद्धार मंदिराचा उद्घाटन सोहळा आणि जीर्णोद्धार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। अतिशय उत्साहपूर्ण वातावरण या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थ, मुंबई मंडल, सुरत मंडल, महिला मंडल अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात देवदेवतांची प्राणप्रतिष्ठा उद्या या ठिकाणी होणार आहे। परंतु आज सर्व देवदेवतांचं नगर प्रदक्षिणा या संपूर्ण गावामध्ये होत आहे। तर या ठिकाणी खूप अतिशय उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्व लहान मंडळी, तरुण मंडळी, वयोवृद्ध मंडळी अतिशय आनंद या ठिकाणी घेत आहेत। सोबत आहेत आनंद भाऊ माडिक भाऊ, या जीर्णोद्धार सोहळ्याबद्दल काय सांगाल? आजचा हा आपल्या तासगाव ग्रामस्थ मंडळ, मुंबई, सुरत आणि ग्रामस्थ यांच्यासाठी अभूतपूर्व हा खूप मोठा उत्सव आहे। या उत्सवामध्ये आमच्या मुंबई, सुरत आणि इतर ठिकाणी बाहेर असलेली सुद्धा लोक या कार्यक्रमामध्ये अतिशय उत्साहाने सामील झालेले आहेत। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे, मुंबई, सुरत आणि इतरही पाहुण्यांचे सगळ्यांचे स्वागत करतो। आणि हा 100 वर्षापूर्वी असा अद्भुत मोठा काही झालेला नसेल, असा हा चांगला कार्यक्रम झालेला आहे। या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहभाग दाखवला, त्यामध्ये सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मुंबईकर ग्रामस्थ सगळ्यांचे आभार मानतो की एवढं मोठ्या सगळ्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा या ठिकाणी संपन्न पडत आहे। मोठ्या थाटामाटाचा उत्सव साजरा होत आहे, तरी खूप आनंद उत्सवामध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे। म्हणजे असं बघायला तर महिन्यापासून आमची खूप कार्यक्रमाची खूप उत्सुकता आहे आणि आज तो क्षण जवळ आलेला आहे आणि आम्ही खूप सकाळपासून त्याचा एन्जॉय करतोय। मिरवणूक महिला वर्ग आमचे जास्त हौशी आहे आणि खूप आनंदी आहेत आणि असं दिसतोयच तुम्हाला या मिरवणूक मध्ये। मुंबई, सुरत आणि तासगाव इथून आलेला आहोत आणि मोठ्या उत्साहाने हा सगळा कार्यक्रम पार पाडतो। गजान, लेझिम आणि दुपारपर्यंत झालेला हा सोहळा खूप छान वाटत आहे, मस्त वाटत आहे। जय शिवाजी, जय कालांतराने आलेला जीर्णोद्धार सोहळा आणि भव्य दिवस सोहळा हा आम्ही सर्व मुंबई, सुरत, सर्व ग्रामस्थ, महिला मंडळ या सर्वांच्या आशीर्वादाने आणि भगवंताच्या आशीर्वादाने आम्ही याचा पार पाडत आहोत आणि मोठ्या जोशामध्ये या ठिकाणी आता सोहळा पार पडत आहे।
आता आमची मिरवणूक इकडे देवाची मिरवणूक आहे होळीच्या माळावरती आलेली आहे. इकडे होळीचा माळ आहे आणि इकडे सगळी मिरवणूक आलेली आहे. तिथं थोडा वेळ थांबणार आहे नाश्त्यासाठी सगळ्यांना, कारण सकाळी कोणीच नाश्ता करून आलेलं नाही. सकाळी लवकर मिरवणूक आलेली होती, तर मग आता सगळे इथे थांबलेले आहेत. थोडा वेळ नाचणार आणि नंतर मग नाश्ता करणार आणि नंतर मग पुढे गावामध्ये मिरवणूक फिरवणार. तर इथे नाश्ता चालू आहे. नाश्त्यामध्ये आता आहे वेफर्स, केळी आणि ताक. गाव मंडळातर्फे ग्रामस्थ मंडळातर्फे आभार 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 सागर सोंदे यांचेही आभार. हा फोटो काढतो थांब.
लागली